साई, आता आपण फ्रेश झालो मस्तपैकी. आता तू मोबाईल गेम खेळतोय, तुला भूक नाही लागली का? लागली. एक काम कर, मम्मीला सांग आवाज देऊन की मला नाश्ता दे. मम्मी, नाश्ता आणला. काय नाश्ता लावलाय तुम्ही? हा, आज नाश्ता नाही बनवला मी. नाश्ता का नाही आज? तर मी नाश्ता नाही बनवला कारण मला वेळच नाही मिळाला. फक्त आज तुम्हाला चहाच भेटणार आहे, कारण मी सकाळी सकाळी कुरडया करायला घेतल्या, त्यासाठी मला वेळच नाही मिळाला. तर मला आज जायचंय बाहेर नाश्ता करण्यासाठी. तर तुम्ही न्याल का मला? मग तुला आज बाहेर जायचं नाश्ता करायला? हो. ओके साई, बाहेर जाऊया नाश्ता करायला. कुठे जायचं? मला तो जायचंय तिकडे. तर ठीक आहे साई, मग आपल्याला सुट्टी, मला सुट्टी पण आहे आज. तर आपण, मला पण सुट्टी आहे. हा तुला पण सुट्टी आहे आणि आज मम्मीला पण सुट्टी नाश्त्याला. माझं रोज असते. माझा आज सुट्टी आहे ना, पण आज आपण बाहेर जाऊ आणि नाश्ता करू. चल मग. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत असला तरी मजेत राहिले शिका. गंभीरिका स्वप्ना पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, आज आहे शनिवार आणि आज मी कुरडई बनवलेली आहे. तर सकाळी म्हणजे नाश्ता बनवायला म्हणजे वेळच नाही मिळाला. तर मिस्टरांना म्हटलं की चला जाऊया बाहेर नाश्ता. बाहेर आज म्हणजे नाश्ता बाहेरून करून येऊया ना. एक दिवस बाहेरचा नाश्ता केला तर काय होते नाही का, रोजचं मी करते. कारण सगळं ह्यामध्ये जे कुरडईमध्येच वेळ माझा निघून गेला. आणि तुम्हाला माहिती आहे की ती कुरडई करण्यामध्ये मेहनत लागते ते. आणि मी तुम्हाला दाखवते, मी नक्की कुरडई बनवलेली आहे, नाही तर तुम्हाला खोटं वाटेल. हे बघा मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, ही बनवलेली आहे मी तांदळाची कुरडई. तांदळाची आहे? हा. मस्त. आणि मित्रांनो, आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत डोंबिवली स्टेशन मध्ये असणाऱ्या बल्लारेश्वर सुप्रसिद्ध अशी मिसळ खाण्यासाठी. आणि इकडे मिसळची ऑर्डर आम्ही केलेली आहे. सो साई त्याचा वडापाव एन्जॉय करत आहे, कारण साई मिसळ आणि पाव खात नाही. सो त्याला वडापाव दिलेला आहे. आणि आमची आता मिसळ थोड्याच वेळात येणार. तर मस्त गरम गरम मिसळ पाहू शकता तुम्ही आलेली आहे. आणि इकडे खूप छान मित्रांनो मिसळ भेटते. कधी तुम्ही आलात डोंबिवलीला तर नक्की टेस्ट करा. सो फायनली मित्रांनो, मी आता घरी आलेली आहे. आणि बल्लारेश्वरची जी आमची डोंबिवलीमध्ये आहे मिसळ, ती खूप फेमस आहे. आणि आम्ही कधीतरी जातो तिकडे मिसळ खाण्यासाठी, कारण कधी नाश्ता वगैरे जर करायला कंटाळा आला किंवा असं वाटलं की आज मिसळ खावी, सो आम्ही जातो. आणि आज तर मी काहीच बनवलं नव्हतं, सो मिस्टरांनी तिकडे नेले. खूप मस्त वाटलं मित्रांनो नाश्ता करून. आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत, जी आपण गाडी घेतलेली आहे पांडा आपली रॉनिन, तर तिच्याकडे थोडं लक्ष देऊया. कारण 2 आठवडे आपले ते 2 व्हिडिओ काढण्यामध्येच गेले. तर ते एक आपण मसाल्याचा काढलेला ठाण्यामधल्या व्हिडिओ, आणि एक आपण होलसेल कांदा मार्केटचा काढलेला कल्याणचा व्हिडिओ. मित्रांनो, आपण जी आता गाडी घेतलेली आहे, तर आपण थोडं गाडीकडे लक्ष देऊया. कारण गाडीला आपल्याला असं बनवायचं आहे की थोडी गाडीला आपण मॉडिफाय बनवायचं आहे. कारण आपण आता लांब लांब जाणार, तर गाडी तशी बनली पाहिजे आपली. कारण आपलं सगळं सामान राहिलं पाहिजे, जे आमचं व्लॉगिंगचं सामान असणार, बॅग असणार आमची, कॅमेरे असणार, आपला ड्रोन असणार. तर त्या सगळ्या बॅग आपल्या कशा बसल्या पाहिजे गाडीवरती. त्यासाठी आपल्याला गाडी तशी मॉडिफाय करायची आहे. तर त्यासाठी आम्ही सगळं सामान आहे ना मित्रांनो, ते ऑनलाईन मागवलेलं आहे. तर ते सामान आता घेऊन आम्ही दोघं जण चाललेलो आहोत. जिकडे गाडीचं जे पार्ट सगळे लावणार ना, तिकडे आम्ही चाललेलो आहोत. सो असं मित्रांनो, जेव्हा आम्ही गाडी घेतली ना, तेव्हा वाटलेलं की झालं आता गाडी घेतली, खर्च संपला. पण खर्च संपला नाही मित्रांनो. आता हे जे सामान मागवलेलं आहे ना आम्ही, ते 15,000चं सामान आहे आणि खर्च वाढलेला आहे. सो आता जे लावायचं चार्जेस असणार त्यांचा ते घेणार. तर आपण आता तिकडे चाललेलो आहोत. आणि मित्रांनो, मला एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे मनापासून. तर मित्रांनो, मी 2 व्हिडिओ काढलेले, ठाण्याचा मसाला मार्केट आणि कल्याणचा कांदा मार्केट. खूप सारे मला कमेंट आले. आणि ठाण्याच्या मसाला मार्केटचे खूप सगळ्या जणी, माझ्या मैत्रिणी, माझे घरचे लोक किंवा आजूबाजूचे लोक तिकडे गेले, ते मसाला बनवून पण आले आणि मसाला खूप छान आहे असं सगळ्यांनी मला सांगितलं. तर मित्रांनो, मी तुम्हाला एवढंच सांगते की मी जे व्हिडिओ काढते तुम्ही त्याचा लाभ पण घेता. मी काहीतरी चांगलं तुमच्या समोर सांगत असते की इकडे जावा तुम्ही आणि हे करा. तर मित्रांनो, मला एवढंच वाटतंय की तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करत जा. मी मनापासून मित्रांनो तुम्हाला सांगते की तुम्ही मला मेसेज करता, फोन करता, सांगता. मला एवढंच वाटतं की तुम्ही ज्या गोष्टीचा लाभ घेता ना माझ्या व्हिडिओ मधून, तर ती गोष्ट तुम्ही शेअर करत जा दुसऱ्यांजवळ. कारण मित्रांनो, आपल्याला कसं वॉच टाइम पाहिजे. सबस्क्राईब तर मित्रांनो असेच होऊन जातात छोट्या मोठ्या रील्स टाकून, पण वॉच टाइम महत्वाचा आहे असं. तर सो आपले व्हिडिओ शेअर करत जा, कंजूसी करू नका, कारण पैसे नाही लागत.
आणि चला आता आपण जाणार आहोत गाडीसाठी. तर गाडीचा पण एक व्हिडिओ छान असं तुम्हाला पाहायला मिळणार आहे, कारण जे आम्ही गाडीसाठी लावणार आहोत ना त्या सगळ्या एकदम जरुरी आहेत ती वस्तू लावणं गाडीला. तर ते पण तुम्ही बघून अजून तुमच्या तुम्ही जर गाडी घेतलीत आणि तुम्हाला जर गाडीला तसं बनवायचं असेल तर ते पण तुम्ही बनवू शकता ना. त्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही गाडीसाठी काय काय घेतलेलं आहे आणि आम्ही आमची गाडी कशी मॉडिफाय करणार आहोत ते. तर मित्रांनो, जे आम्ही ऑनलाईन सामान मागवले होते ते 2 बॉक्स मध्ये आलेले होते. तर आता आम्ही एकच बॉक्स केलेला आहे, कारण जे मला कम्फर्टेबल वाटेल ना घेऊन जाण्यासाठी गाडीवरती. या बॉक्स मध्ये आम्ही सगळं काही सामान एकच बॉक्स मध्ये घेतलेलं आहे. सो आता आपल्याला हा बॉक्स घेऊन जायचा आहे आणि हा रिकाम आहे. सो ठेवूया इकडे कांदे ठेवायला. काहीतरी यूज होईल ना. या असं गाडीवर पकडायला लागेल. काही जरा खोल. सो फायनली मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत आणि मी मागे बॉक्स घेऊन बसलेले आहे. आपल्या पांडाला जरा आम्ही सजवण्यासाठी जात आहोत आणि बोलतात ना मित्रांनो, ऊन लागत आहे पण काय करणार, आपल्याला जावंच लागणार आहे, कारण बाहेर नाही पडलो तर आपलं काम होणार नाही. त्यासाठी आम्ही आता चाललेलो आहोत. सो फ्रेंड्स, आम्ही आता आलो आहे बाईक ट्रॅक आउटलेट मध्ये आणि इकडे पाठीमागे आपली गाडी आहे. फुल काम चालू आहे गाडीचं. टॉप रॅक लावायचं काम चालू आहे आता आणि बघू आता कधीपर्यंत होतो, बिकॉज अर्धा झाला आम्हाला इकडे येऊन आणि सपना पण इकडे उभी आहे. सो बघू आता आपली गाडी आता कशी दिसते टॉप रॅक आणि सँडल्स ते लागून. आणि मित्रांनो, पाहताय तुम्ही आपल्या पांडाला इकडे मॉडिफाय करण्यासाठी घेतलेले आहे. सो आता आपली पांडा थोडी वेगळीच दिसणार आहे. सो आपण थोडासा वेट करूया आणि थोडंसं इकडे बसूया त्यांचं काम होईपर्यंत. हो, आणि फायनल मित्रांनो, गाडी आपली मॉडिफाय करून झालेली आहे आणि मॉडिफाय काय काय आम्ही केलेलं आहे गाडीमध्ये ते सगळे मिस्टर सांगणार आहेत, कारण त्यांनीच हे सगळं, त्यांचीच आयडिया आहे. सो त्यांनी हे सगळं केलेलं आहे आणि काय काय गोष्टी अजून लावायच्या आहेत ते पण ते सांगतील. तर चला आपण बघूया पहिले आपल्या गाडीला. सो मित्रांनो, ही आपली बाईक आहे TVS रॉनेन स्पेशल एडिशन आणि याच्यामध्ये आम्ही थोडाफार मॉडिफिकेशन केलेलं आहे. सो सगळ्यात पहिले मॉडिफिकेशन आहे हा क्रॅश गार्ड. सो तुम्ही बघू शकता हा स्क्रॅच गार्ड आहे आणि खूप मस्त सॉलिड एकदम मेटल. आणि याच्यामध्ये डोंबलीकर सपना ब्लॉक्सचं आम्ही थोडंसं रेडियम काढलंय छोटंसं. आणि सेकंड मॉडिफिकेशन आहे, इकडे आम्ही ग्रिल लावलेलं आहे, हेडलाइट ग्रिल. तुम्ही बघू शकता खूप एकदम मस्त एकदम मेटलचं आहे, पण एकदम स्ट्रॉंग आहे. म्हणजे दगड बिगड काय आलं याच्यावरती तर आपलं जे ग्लास आहे त्याला काय होणार नाही. अँड थर्ड मॉडिफिकेशन. सो मित्रांनो, आपला जो थर्ड आहे ते आता टॉप रॅक आहे. टॉप रॅक मी बसवलाय आणि हा टॉप रॅक आहे ना 3 बोल्ट वरती आहे. पहिला बोल्ट हे इकडे आणि 2 आतमध्ये आणि एक इकडे होता चौथा, पण ते TVS ने दिला नाहीये. त्यासाठी मला सेपरेट एक पट्टी मारावं लागेल आतमधून सीटच्या खालून आणि ते मला ऍक्च्युली बनवून घ्यायला लागेल फॅब्रिकेटर करून आणि नंतर मग ते इकडे प्लेस करू शकतो आणि बोल्ड लावू शकतो. हे बघा इकडे बोल्ड नाही. सो ते एक आहे. आणि मी सॅडल गार्ड हे ऑर्डर केलेली ते मोटोटॉर्क मधून, पण ती ना इथपर्यंत पोहोचत नाही, शॉर्ट होते. सो ती इथपर्यंतच फक्त पोहोचते, त्याचं जे लॉक सिस्टम आहे ते. सो ते आम्हाला आमचे पैसे थोडेसे वेस्ट गेले असं वाटतंय, कारण की रिटर्नेबल पॉलिसी नाही आय थिंक. सो मला ते पण बनवून घ्यायला लागेल. बाकी ही आपली बाईक आहे जी अशी दिसते मॉडिफाय होऊन, मस्त बल्की एकदम आणि एकदम भारी दिसते एकदम. आणि मित्रांनो, हेवी पण झाली आहे बाईक आपली. मोबाईलसाठी हे लावलेलं आहे, हे राहिलं. हा, स्वप्नाला बरोबर माहिती आहे ना. सो मित्रांनो, अजून एक गोष्ट आहे, इकडे मोबाईलचं होल्डर. सो आम्ही मोबाईलचं होल्डर लावून घेतलंय आणि हा बेबोस कंपनीचा आहे, बोबो कंपनी. सो हा पण एकदम स्ट्रॉंग, एकदम मस्त आहे, एकदम भारी. सो ते पण लावून घेतलंय आणि थोडासा कॉस्टली पडलाय हा मला.
अँड बाकी ही आपली बाईक आहे. याच्यामध्ये बाईक मध्ये ना आपल्याला इकडे चार्जिंगचा एक सॉकेट पण भेटतो. सो मी चार्ज करू शकतो कधी पण मोबाईल. आणि या दिस इज माय न्यू बाईक. ब्लूटूथ आहे सांगा. ते इनबिल्ड आहे ब्लूटूथ मित्रांनो, याच्यामध्ये इनबिल्ड आहे जे नॅव्हिगेशन साठी आहे. आणि ही आपली बाईक आहे एकदम रापचिक. आम्ही याचं नाव ठेवलंय पांडा. आणि हे बॅकरेस्ट आम्ही सेपरेटली लावून घेतलंय, याच्या बरोबर नाही भेटले बॅकरेस्ट. सो हे बॅकरेस्ट सपनासाठी इकडे आरामात टेकून बसू शकते आणि राईडचा मजा घेऊ शकते ती. येस. सो ही आपली बाईक आहे. फ्रंट मधून असं दिसतंय मस्त. आणि सपना सो मित्रांनो, तुम्ही बघितलं आता की आपली गाडी मस्त मॉडिफाय झालेली आहे आणि खूप गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये केलेल्या आहे मॉडिफाय आणि खूप पैसे पण टाकले त्याच्यामध्ये. सो भरपूर पैसे गेले आमचे. असे नाही की वेस्ट आहे, पण ते वन टाइम पैसे. आणि आपली गाडी 2 गोष्टी टाकायचे. हा, एक विंडशील्ड मला आता टाकायचं त्यामध्ये आणि दुसरा आहे विंडशील्ड का आता समोरचं हे. हा, ते विंडशील्ड टाकायचंय आणि इकडेच हे लावायचंय ते. हा, आता ते पैसे तर माझे वेस्ट गेलेच आहे, पण मी वेस्ट घालवणार नाही ते. मी काहीतरी मार्ग काढेल आणि बघू काहीतरी करू आपण त्या सॅडेगासाठी. आणि बॅग लावायला आपल्याला प्रॉपर ते पाहिजेच. आणि सेकंड, आपली गाडी मस्त दिसते एकदम. हा, छान दिसते. आता इकडून येता जाताना खूप लोकांनी कमेंट केलं, खूप लोक बघून बोलतात की काय मस्त गाडी म्हणून. सो छान दिसते आपली पांडा. अँड आम्ही बघू उद्या ट्रिप मारणार एक छोटीशी. सो साईचाच मित्रांनो प्रॉब्लेम आहे. साईला कसं ऊन असतं ना, त्याच्यामुळे घेऊन नाही जाऊ शकत. हा, सो बघू आता कुठे जायचं उद्या. आणि उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. बट आता काय करायचं. बट काही नाही, आता खूप काम आहे. सो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही ही गाडी घेत असाल तर तुम्ही पण तुमच्या गाडीला मॉडिफाय करू शकता आणि मस्त अशी ट्रिप एक छोटीशी बनवू शकता कुठे जाण्या येण्यासाठी आहे ना. आता तर ना जास्त करून लोकांना ना बाईकवर फिरायला आवडतं. किंवा लेडीज म्हणा किंवा बोलतात ना कपल्स म्हणा रायडर्स त्यांना बाईक जास्त आवडते. तर मित्रांनो, छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत नक्की शेअर करा. मित्रांनो, चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून वाजतो बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटणार आहोत परत अशा नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, बाय बाय. बाय. सी यू. कमेंट्स करा.